जय हिंद, जय महाराष्ट्र। बघा, सध्या आपल्या भारतामध्ये धुमाकूळ घातलेला आहे ॲपने। कोणत्या? तर संचार साथी ॲपने। बघा नेमकं हे ॲप आहे काय बघा, तर हे ॲप बघा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने चालू केलेलं ॲप आहे। बघा म्हणजे हे ॲप कशासाठी असणार आहे, तर बघा हे ॲप तुमच्या मोबाईल फोनची सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच सिम कार्डचा तुमच्या गैरवापर करण्यास जो चालतो तो थांबवण्यासाठी हे ॲप असणार आहे। बघा या ॲपद्वारे तुमची डिजिटल जी फसवणूक होती बघा, त्याच्याद्वारे तुम्ही या ॲपद्वारे त्याला रिपोर्ट करू शकणार आहे। बघा त्यासाठी ॲप असणार आहे। ॲपचं म्हणजे हे बघा तुमच्या आय डीद्वारे तुमच्या नावाने किती सिम कार्ड असणार आहे, तर हे ॲपद्वारे तुम्हाला कळणार आहे। बघा आणि या ॲपद्वारे मुख्य म्हणजे तुम्हाला जे संशयास्पद कॉल येतात, SMS येतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतात, तसे ईमेल येतात, या ॲपद्वारे तुम्ही कॉल करून त्याचे रिपोर्ट मारू शकता। बघा जे तुम्हाला कॉल वगैरे येतात ते। आणि मेन म्हणजे सध्या KYCच्या नावाखाली जो घोटाळा होतोय, ज्याद्वारे KYCच्या नावाद्वारे तुमची फसवणूक केली जाते बघा, तर ती फसवणूक थांबवण्यासाठी ॲप महत्त्वाचं असणार आहे। मग ॲपला विरोध का होतोय बघा, तर ॲपला विरोध होण्याचं कारण म्हणजे बघा आपला भारत देश हा आपला लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशामध्ये एखादी गोष्ट तुमच्यावर जर लादली जाते म्हणजे हे कितपत योग्य आहे बघा। कारण आपण जर बघितलं तर प्रत्येकाचे पर्सनल फोटोज असतात, पर्सनल कॉल असतात, पर्सनल मेसेजेस असतात बघा, जो की प्रत्येकजण लपवण्याचा प्रयत्न करतो आणि ते डायरेक्टली इनडायरेक्ट सरकारकडे जाणारच आहेत बघा। म्हणजे तुमची प्रत्येक माहिती जी फोनद्वारे यूज करता किंवा करता तुम्ही ती डायरेक्ट सरकारकडे जाणार आहे। मग हे कितपत योग्य आहे समजा, यामुळे याला विरोध होतोय बघा। बाकी तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बघा। बाकी ही इन्फॉर्मेशन ॲपबद्दल होती बघा, ही तुम्हाला तिचा फायदा काय आणि तोटा काय असणार आहे, बाकी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ॲपबद्दल। धन्यवाद।